नमस्कार. आज आपण बघणार आहे व्हेजिटेबल ब्रेड टोस्ट. सुरू करूया. पहिले आपण ब्रेड कट करून घेऊया. ब्रेड कट करून झाले आहेत. आता आपण बेसन बॅटर तयार करूया. त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा कप बेसन घालायचं, अर्धा चमचा हळद, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची, चवीनुसार कोथिंबीर, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि अर्धा चमचा ओवा घालायचा. हे सर्व मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून दाटसर मिश्रण तयार करायचं. इथे मी कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त केल्या तरी चालते. आणखी थोडं पाणी घालूया. इथे मला बॅटर बनवण्यासाठी जवळपास 1.5 कप पाणी लागलं आहे. याची कन्सिस्टन्सी भज्यांच्या बॅटरपेक्षा थोडी दाटसर असली पाहिजे. गॅसवर एक तवा गरम करायला ठेवायचा. तवा गरम झाला की त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. एक ब्रेड स्लाइस घ्यायची आणि ती या बेसन बॅटरमध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायची. ही ब्रेड स्लाइस या बेसन बॅटरमध्ये दोघी बाजूंनी व्यवस्थित कोट करून घ्यायची आणि नंतर तव्यावर ठेवायची. आता ही ब्रेड स्लाइस तव्यावरती दोघी बाजूंनी 1.5 ते 2 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायची. एक बाजू भाजून झाली आहे. आता आपण हिला पलटून घेऊया. दुसरी बाजू परत 1.5 ते 2 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायची. ब्रेड स्लाइस दोघी बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची आहे. तर इथे आपली ब्रेड स्लाइस भाजून झाली आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आणखी 1-2 ब्रेड स्लाइस आपण भाजून घेऊया. तव्याला तेल लावून घेऊया. ही स्लाइस बेसन बॅटरमध्ये घालून दोघी साईडनी व्यवस्थित कोट करून घ्यायची. बॅटरमधून काढली की लगेच तव्यावर ठेवायची. ब्रेड स्लाइस भाजताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची. आणखी एक ब्रेड स्लाइस भाजून घेऊया. गरज लागल्यास साईडनी थोडंसं तेल सोडायचं. आता आपण ब्रेड स्लाइसला पलटून घेऊया. जवळपास 4 ते 5 मिनिटांमध्ये ब्रेड स्लाइस दोघी बाजूंनी खरपूस भाजून होते. ब्रेड स्लाइस दोघी बाजूंनी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची. तर इथे आपली ब्रेड स्लाइस भाजून झाली आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे आपले व्हेजिटेबल ब्रेड टोस्ट रेडी आहे. तुम्ही पण ट्राय करा आणि कसे झाले कमेंटमध्ये नक्की सांगा.